आणि आता आजच्या मोठ्या राजकीय बातम्या आपण पाहूया। पंकजा मुंडेंनी त्यांच्या कार्यकाळामध्ये फक्त 745 शिक्षकांची चुकीच्या पद्धतीने नियुक्ती केली। भाजप आमदार सुरेश धस यांचा दावा। कालावधीत असं झालेलं नाही, एकतर्फा वाग। फक्त 750 शिक्षक त्यांनी चुकीच्या पद्धतीने जागेवर बसवलेले आहेत। 750 कमी 745। मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवारांमध्ये काल फोनवरून चर्चा। पवन चक्क्यांच्या मालकांना खंडणी प्रकरणी त्रास होत असल्याची पवारांची तक्रार। मंत्री आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली। मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। यासह मोहित कंबोज यांनी सुद्धा राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती। मुंबई पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दक्ष। राज ठाकरेंच्या भेटीनंतर आशिष शेलार यांची संघाच्या वरिष्ठांसोबत गोपनीय बैठक, सूत्रांची माहिती। बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्ध मनसेचा वापर, मराठी माणसांची संघटना फोडण्यासाठी मनसेचा वापर होतोय, संजय राऊतांचा आरोप। मनसेचा वापर होतोय, तो वापर कोणाविरुद्ध होतोय? तो वापर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्ध होतोय। तो वापर मराठी माणसाची संघटना फोडण्यासाठी होतो, एवढंच मी सांगू शकतो। पालिका निवडणुकीच्या आधी दादरमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये वाद। बॅनर काढल्यामुळे समाधान सरवणकर संतापले। हप्ते घेणाऱ्या आमदाराचं ऐकून कारवाई करता का? समाधान सरवणकर यांचा अधिकाऱ्यांना सवाल। शरद पवार गटाची आजच्या बैठकीनंतर उद्याही मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। बैठकीमध्ये पक्षाच्या पुढील वाटचालीच्या संदर्भात महत्त्वाची चर्चा होणार। प्रदेशाध्यक्ष पदासंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता।